बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन आजचा हा दुसरा दिवस. कार्यकर्ते आक्रमक, शेवटपर्यंत बच्चू कडूंना साथ देणार. तसेच कार्यकर्ते काय म्हणाले ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मी नाशिक मालेगाववरून आलेलो आहे. नरेंद्र खैरनार आमच्यासोबत साधारणतः 5 लोक आलेली आहेत. सटाणा विमत भाऊ माडी आहेत. पुण्यावरून आमचे मित्र पण आलेले आहेत. 6 तारखेला ते निघाले आहेत. रिक्षाच्या माध्यमातून ते इथं पोहोचलेले आहेत. आणि खरोखर सांगतो का, गुरुकुंज येथे संत तुकडोजी महाराजांच्या समाधीजवळ आजचं हे आंदोलन आहे. कालपासून याची सुरुवात झालेली आहे. सकाळी आम्ही पोचलो आहे आणि दिव्यांगांची बरोबर परिस्थिती, शेतकऱ्यांची परिस्थिती याच्यावरती गंभीररित्या 3 ते 4दा आंदोलनं झाली, पण सरकार कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नाही. सरकार अजूनही असं कुठल्या कातडीचं आहे का, त्याला कुठल्याच भाषा कळत नाही का. म्हणजे मशाल आंदोलन झालं त्यावेळी त्यांनी निर्णय घेतला नाही. रायगडावरती 3 दिवसाचं उपोषण झालं तेव्हाही निर्णय त्यांनी दिला नाही. तेव्हा हो सांगितलं, GRचा विषय घेतला, 7 तारखेला बैठक घेतली, पण त्याच्यानंतर काही अंमलबजावणीच झाली नाही. आणि आता पुन्हा आम्ही रक्तदान शिबिरानंतरचं हे परत आमरण उपोषणाला बसलो आहोत. कालपासून या उपोषणाला सुरुवात झालेली आहे. खरोखर मी सांगतो का, दिव्यांग, शेतकरी, कष्टकरी, मोलमजुरी करणारे दिव्यांगांनी खरोखर आपल्या या उपोषणाला जिथून असाल तिथून, ज्या ठिकाणाहून असाल त्या ठिकाणाहून या आंदोलनासाठी हे आता जर आपण आपली वेळ थांबवून घेतली नाही, लक्षात आणून घेतली नाही, तर यापुढे सरकार काय करणार हा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. दिव्यांग बांधवांनी खरोखर आता तरी जागृत झालं पाहिजे आणि ज्या ठिकाणाहून असेल त्या ठिकाणाहून, जिथे पोचला त्या ठिकाणावर आंदोलन केलं पाहिजे. कारण की आता आपल्यासाठी महत्त्वाची वेळ हे बच्चू भाऊंनी जी साधून आणली आहे ही आपल्यासाठी महत्त्वाची आहे, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे, मोलमजुरीसाठी महत्त्वाची आहे. खरोखर सांगतो का, दिव्यांगांची परिस्थिती फार गंभीररित्या उचलली आहे. 1500 रुपये महिना 6 महिन्यापासून ब्रेक पडला आहे. लाडक्या बहिणीला 2100 रुपयाचे आश्वासन दिले जात आहे. त्यांचा पैसा वेळेवर पोहोचतोय आणि अपंगांचा पैसा ब्रेक मारला जातोय. अपंगांची परिस्थिती दिवस कमी होत चालली आहे. म्हणजे परिस्थिती त्यांना 1500 रुपयामध्ये काही लोक बिस्किट खाऊन दिवस काढतायत, असं म्हणजे ऐकल्यानंतर एकदम वाईट वाटतं का बा, या अपंगाने जायचं कुठं. काहींच्या घरात 3-3, 4-4 दिव्यांग आहेत, त्यांना चालता येत नाही, बोलता येत नाही. 1500 रुपये त्यांना अजून पोचले नाही. ते खातील तरी कसे, राहतील तरी कसे. काहींची परिस्थिती फारच गंभीर झाली. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असं सांगून फक्त नावाला चाललेले आणि सरकारवरती मोठ्या प्रमाणात फक्त पैसा लादायचं काम, दिव्यांगांचं अनुदान असून सुद्धा ते द्यायचं नाही काम. आणि प्रत्येक राज्यात दिव्यांगांना 7,000, 5,000चा महिना आहे, म्हणजे त्यांचं मानधन दिलं जातं. इथं 1500 वेळेवर पोचत नाही. हे 6,000 कधी करतील. या विचारांसाठी, या आंदोलनासाठी भाऊंसोबत आम्ही उपस्थित आहोत. आणि सर्व दिव्यांगांना महाराष्ट्रभरातून माझी कळकळीची विनंती आहे का, जिथे आहात तिथून आणि इथे पोचण्यासाठी तुम्हाला जी गाडी भेटेल त्या गाडीनं लवकरात लवकर पोचा. या आंदोलनामध्ये सहभाग व्हा. 50 ते 60 लाख दिव्यांग आहेत, 10 लाख दिव्यांग तरी इथे पोचा. आम्ही या ठिकाणावर सोलापूरहून इथं आलेलो आहे. सोलापूर जिल्ह्यात खऱ्या अर्थाने गेले 10 वर्ष झालं बच्चूभाऊंच्या सोबत काम करत असताना सध्या महाराष्ट्राला ज्यावेळेस गरज आहे की बाबा खरंच ज्यांना पैशाची गरज आहे, ज्यांना पगाराची गरज आहे, त्यांचा पगार आपण पाहिलं की गेल्या 6 महिन्यापासून थांबलेला आहे. ज्यांनी मागितलंच नव्हतं त्यांना दिलं जातंय. आणि ज्यांना खरं भाऊंनी काल सांगितलं आपल्या भाषणात की मुख्यमंत्री साहेबांना मेसेज केला की बाबा बिस्किटाच्या पुड्यावर हा माणूस 2-3 महिने झालं जगतोय, तरीसुद्धा त्यांना घाम फुटला नाही. आणि खऱ्या अर्थाने असं सरकार, असे मस्तवाल सत्ताधारी असल्यावर बच्चूभाऊंना अन्नत्यागाशिवाय पर्याय नव्हता. आणि सरकारने एवढ्या हलक्यात बच्चूभाऊंचं आंदोलन घेऊ नये. हे 2 दिवस जर आम्ही इथं शांततेत बसलो असलो तर खरी आक्रमकता 12 तारखेनंतर सरकारला संपूर्ण महाराष्ट्रभर बघायला मिळेल. आक्रोश बघायचा नसेल तर सरकारने या आंदोलनाची तात्काळ दखल घेतली पाहिजे. आपण पाहिलं परभणी जिल्ह्यात एका दिवशी दोन्ही नवरा बायकोने, गर्भवती महिला होती तिने आत्महत्या केली. तर अशा प्रकारच्या अनेक आत्महत्या सोयाबीन कापसाच्या दरामुळे होत आहेत. शेतकऱ्याकडे पैसे नाहीत, एकीकडे दुष्काळ पडतोय, दुसरीकडे मध्येच पाऊस येतोय. तर अशा अतिवृष्टीमुळे आणि दुष्काळामुळे शेतकरी पूर्णपणे मोडीत निघलेला आहे. आणि या शेतकऱ्यांचा आधार या ठिकाणी सरकारने आता होण्याची गरज आहे. आणि तसं नाही झालं तर येत्या 12 तारखेनंतर तुम्ही पाहचाल की बच्चूभाऊंचं इथं जरी अन्नत्याग आंदोलन असलं तर बांधावर शेतकऱ्याच्या, दिव्यांगाच्या घराघरावर त्या ठिकाणी आक्रमकता सरकारला दिसेल. आणि त्याचं जे वाईट परिणाम आहेत ते सरकारला भोगावे लागतील.